तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी संतोष बावदाने स्वागत करतो आपला आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे रविवार 9 फेब्रुवारी 2025. सकाळचे 8:15 वाजलेत. आता आपण निघालो होतो 7:45 वाजता घरून आणि 2 बुकिंग कंप्लीट झालेत आपल्या. ओलाची एक झाली आपली, तर ओलाची एक बुकिंग आपली कंप्लीट झाली 60 रुपयाची. यमुनानगर मधून आपण आणली होती आकुर्डी रेल्वे स्टेशनला आणि आता आपण आहोत आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या बॅक साईडला, इकडं डी.वाय. पाटील रोडला. इथं आपले ह्या पीजी वगैरे आहेत. इथं समोर डी.वाय. पाटील कॉलेज आहे. तर आकुर्डी रेल्वे स्टेशनवरून आपल्याला एक बुकिंग मिळाली होती उबेरची. रिटर्न बुकिंग होती. भक्तिशक्तीला ट्रॅव्हल्स पॉईंटला जाऊन तिथून परत रिटर्न जर पार्सल घेऊन यायचं होतं. परत त्यांना इथं सोडलं. आता कॉलेज स्टुडंट होते, तर आकुर्डी रेल्वे स्टेशनवरून मिळाली होती ते आपल्याला. तर त्यांना सोडलं इथं आणून. आता त्यांचे काहीतरी झाले 95 रुपये. तर अशा 2 बुकिंग झालेत आतापर्यंत. अर्धा तासच झाले आपण येऊन. 7:45ला निघालो होतो, 8:15 झालेत आता. तर बुकिंग तर काही वाजत नाहीत आज. संडे असल्यामुळे, सुट्टीमुळं थोडं सकाळची स्कोप कमी असतो धंद्याचा. संध्याकाळचा धंदा होतो. तर बघूया आता 12-1 वाजेपर्यंत थांबूया. आज किती होतंय बघूया. सकाळपासून आल्यापासून तर बघा 2च बुकिंग झालेत आणि बुकिंग पण वाजत पण नाहीत. कोणतीच बुकिंग वाजत नाही. ओला तर वाजलेलीच नाही अजून एक पण. रॅपिडो पण वाजलेली नाही. तर बघूया दुपारपर्यंत किती होतंय. दुपारी 12-1 पर्यंत जायचे घरी. तर चला, राहा सोबत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत काळेवाडी काळेवाडी पाचपीर चौक, आठवण हॉटेलच्या इथं. तर आपण होतो आकुर्डी रेल्वे स्टेशन, डी.वाय. पाटील रोड. तर तिथून आपल्याला एक बुकिंग मिळाली होती. लोकलच बुकिंग वाजत होत्या. तिथून आपल्याला एक बुकिंग मिळाली गणेश विजन आकुर्डी चौक. काहीतरी 60 रुपयाची होती, 57 का 60 रुपयाची. आणि तिथून उबेरलाच बुकिंग मिळाली पाचपीर चौक, आठवण हॉटेलच्या इथं. तर आता सोडलं इथं. ती काहीतरी होती 75 का 70 रुपयाची होती. 77 रुपये बिल झालं आपल्याला. काय 69 का 70 रुपये मिळाले त्याचे. तर काय बुकिंग तर काय वाजत नाही आता. ओला तर काय सकाळपासून वाजलेलंच नाही. एक मगाशी वाजल्यासारखे झालं, पण ते काय कुठली होती का पण ते काय समजलंच नाही. लगेच गेली झापकन. तर रविवारचं असंच असतं, सकाळी एवढा धंदा नसतो. पण आपल्याला उन्हातनं लवकर घरी जायचं, त्याच्यामुळे आपण लवकर आलोय. तर बघूया आता किती होत आहेत. 4 बुकिंग झालेत आपल्या आत्तापर्यंत. आत्ता वाजलेत बघा 9 वाजलेत. 9 वाजून 9 मिनिटं झालेत. तास 6 तास झाले आपण आल्यापासून. ठीक आहे, बघू आता. लोकलच मारू. 400-500 जरी झाले तरी 12 वाजेपर्यंत ठीक आहे. बघूया किती होत आहेत. चला. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत कात्रजला, आंबेगाव. समोरच आपल्या इकडं नवले ब्रिज आहे. बॅक साईडला इकडं कात्रज बस स्टॉप आहे. तर आपण होतो काळेवाडीला, पाचपीर चौकात. तर तिथून आपल्याला एक बुकिंग मिळाली होती बालेवाडी हाय स्ट्रीट. तर बालेवाडी हाय स्ट्रीटचा तो ड्रॉप केला आणि तिथून एक दुसरी बुकिंग मिळाली होती आपल्याला उबेरचीच. तर बालेवाडीमधून आपल्याला सूटची एक बुकिंग मिळाली होती आणि मोहननगर म्हणून काहीतरी होतं बानेरच्या तिथं आतमध्येच. आणि तिकडनं लगेच रिटर्न आपल्याला 10 मिनिटात बुकिंग मिळाली रॅपिडोची. ती पण बालेवाडी हाय स्ट्रीटच मिळाली. आणि ती सोडली तर तिथून आपल्याला कर्वेनगरची बुकिंग मिळाली उबेरला.
काहीतरी 18 किलोमीटरची बुकिंग होती. कर्वेनगरला ड्रॉप केलं आणि कर्वेनगरवरून एक आपल्याला बुकिंग मिळाली 7 किलोमीटरची होती. तर 7 किलोमीटरची आता इथं सोडले आपण आंबेगावमध्ये. आंबेगाव इकडं आणि इथून आता आपल्याला रिटर्न एक कर्वेनगरचीच बुकिंग मिळाली. तर आपल्याला आत्ता वाजलेत बघा 11:15 वाजलेत. आपल्याला 1 वाजेपर्यंत जायचं पिंपरी चिंचवडमध्ये. तर कर्वेनगरमध्ये ड्रॉप करून बघूया तिकडनं काय बाणेर वाकड वगैरे काय मिळते का. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आहोत बावधनमध्ये. आपण आज काही घरी गेलो नाही, आपण इकडे कर्वेनगरला आलो होतो. तर तिकडनं आपल्याला काय आपल्या पिंपरी चिंचवड साईडची काय बुकिंगच मिळाली नाही. तर मग इकडं जेवण वगैरे करून इकडंच थोडा आता धंदा केला आहे. आपण अगोदर होतो कात्रजमध्ये, तिकडनं आपण एक कर्वेनगरला उबेरची बुकिंग आणली होती, बोललो होतो तुम्हाला. आणि कर्वेनगरला खूप वेळ गेला, तिथं काय बुकिंगच भेटत नव्हती. मी इकडची वाकड बाणेर साईडची बुकिंगची प्रतीक्षा करत होतो. बुकिंग वाजत होत्या पण स्वारगेट धनकवडी त्या साईडच्या बुकिंग वाजत होत्या, कात्रज. तर आपल्याला इकडे यायचं होतं म्हणून मी ह्या साईडची बुकिंग बघत होतो, पण काय बुकिंग तर काय भेटत नव्हती. वेळ पण झाला होता खूप. तर मग तिकडं जेवण वगैरे केलं आणि कर्वेनगरवरून एक लोकल बुकिंग उचलली, तिथं उबेरची होती MIT कॉलेज कोथरूड. तर ती सोडली आणि तिथून एक रॅपिडोला मिळाली पेव्हिलियन मॉल सेनापती बापट रोड गोखलेनगर. तर ती एक सोडली आणि तिथं पण 10-20 मिनटं अर्धा तास गेलाच वाटतं तिथं पण. तिथून दुसरी एक बुकिंग मिळाली आपल्याला बाणेर, उबेरलाच मिळाली. तर बाणेरला सोडली ती आणि बाणेरवरून दुसरी एक ओलाची बुकिंग मिळाली 160 रुपयाची चांदणी चौक. त्या साईडला यायचं नव्हतं, तर म्हणलं आता असं तसं आपला वेळ गेलेलाच आहे. म्हणलं चला सेनाट हायवेने निघून जाऊ. चांदणी चौकात सोडलंय आता आणि इकडं आता पाषाण रोडला थांबलोय. चांदणी चौकातून जो आपला पाषाण इकडं चतुर्सुंगीला रोड जातो त्या रोडला इथं थांबलोय पाषाण रोडला. तर बघूया आता इकडनं कोणती बुकिंग मिळते काय. आत्ता वाजलेत बघा 3:20 झालेत. बघूया आज काय मग संध्याकाळी लवकर जावं लागेल घरी. 7-8 वाजेपर्यंत जायचं घरी. बघूया आता थोडंफार करायचं आहे. 6 वाजेपर्यंत करायचं आणि 6-7 पर्यंत निघायचं हळूहळू घरी. 7-8च्या दरम्यान जायचं घरी. चला शिवशक्ती चौक पाषाण. चला ती पण नाही मिळाली, गेली. ती पण गेली. पाषाण वाजली होती ती पण गेली. 85 रुपयाची होती. भेटेल इथून काहीतरी बाणेर वगैरे काहीतरी भेटेल. पण आता सिटीत जायचं नाही, इकडं पिंपरी चिंचवड साईडलाच निघायचं. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण होतो वाकड फिनिक्स मॉल. आपण होतो बावधनमध्ये पाषाण रोडला आणि तिकडनं आपल्याला एक बुकिंग मिळाली होती पाषाण सुस रोडला पाषाणमध्ये साई चौकाच्या तिथं. तर ते ड्रॉप केले आणि तिथून लगेच एक ओलाला बुकिंग मिळाली सुसगाव. काहीतरी 70-77 रुपयाची बुकिंग होती ती सुसगावमध्ये. तर ती ड्रॉप केली करायच्या अगोदरच 2 मिनिटात ड्रॉप करायला असतानाच आपल्याला रॅपिडोला बुकिंग मिळाली किवळे रावेत मुकाई चौकाच्या तिथं आतमध्ये. एक 18 किलोमीटरची बुकिंग होती.
10 रुपये काहीतरी झाले त्याचे. ती सोडली आणि लगेच त्याच सोसायटीतून आपल्याला रिटर्न वाकडची बुकिंग मिळाली फिनिक्स मॉलची. मस्त कार्यक्रम झाला एकदम. सोडल्याने त्याच सोसायटीतून पिकअप होतं लगेच. उबेरची होती. डिस्टन्स थोडं जास्त होतं पण उबेरने केवढा रेट दिला नाही तसं. 9.5 किलोमीटरला 130 रुपये दिलेत फक्त उबेरने. तर ठीक आहे. आत्ता वाजलेत बघा, आता 5 वाजून 10 मिनिटं झालेत. बघू 6 वाजेपर्यंत आपल्याला जायचं आहे घरी. आता सकाळी 8ला आलोय गाडीवरती. पूर्ण कंबर दुखायला लागली. आज काय दुपारी घरी गेलो नव्हतो. तर झालेत 9-10 तास झालेत आपण गाडी चालवतोय. तर आता कंटाळा यायला लागलाय, वैताग यायला लागलाय आता गाडी चालून. तर ठीक आहे, बघू आता अर्धा पाऊण तास नाहीतर निघायचे घरी. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करतोय कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर व्हिडिओ आता इथंच एंड करतोय आज. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. इथंच थांबतो, तुमची रजा घेतो. धन्यवाद.